फक्त तुम्हाला ते येणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्रामधला एक सुशिक्षित बनला पाहिजे आणि सुजाण नागरिक आपल्याला भविष्यात पाहायला मिळाले पाहिजेत, एवढाच माझा उद्देश. त्यामुळे सगळे सपोर्ट करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत करा, शेअर करा, जेणेकरून असंख्य लोक आपल्या बरोबर आले पाहिजेत आणि आपला साथ दिली पाहिजे. सर्व लोकांनी साथ जर दिली तर सगळ्यांना आपल्या गोष्टी मान्य कराव्या लागतील आणि आपली शिक्षण व्यवस्था सुधारल्याशिवाय राहणार नाही. जर शिक्षण व्यवस्था सुधारली तरच या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो, आपला देश पुढे जाऊ शकतो. जपानमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एका मुलीसाठी एक ट्रेन चालू ठेवली होती त्या लोकांनी. तिचं ग्रॅज्युएशन 1 वर्ष कंप्लीट व्हायला बाकी होतं, सरकारला ट्रेन बंद करायची होती कारण त्याच्यामध्ये पॅसेंजर नसायचे, पण एका मुलीच्या शिक्षणाला धक्का लागू नये म्हणून त्यांनी ती ट्रेन कंटिन्यू चालू ठेवली. त्या देशाकडून आदर्श घ्यायला आपले लोक शिकायला तयार नाही. 5वीचा पहिला चॅप्टर आहे रोमन संख्याचिन्हे, म्हणजेच रोमन न्यूमेरल्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. संख्या चिन्हाला न्यूमेरल्स म्हणतात इंग्लिशमध्ये. रोमन संख्या चिन्हे, रोमन संख्या चिन्ह कसे बनतात हे तुम्हाला या चॅप्टर मध्ये शिकवलं जाणार आहे. त्यामुळं अगदी बारकाईने शेवटपर्यंत एक एक शब्द बघायचा आहे, एक एक शब्द बघायचा आहे. आणि मी जे तुम्हाला होमवर्क सांगणार आहे, तुम्ही ऑफलाईन असा किंवा ऑनलाईन असा, तो तुम्ही कंप्लीट करायचा आहे, म्हणजे करायचा आहे लगेच. आणि आई वडिलांनी विशेषतः मुलांपाशी बसून तयार करून घ्यायचे. ज्या वेळेस आई वडील चांगल्या प्रकारे लक्ष देतील त्यावेळेस आपले बरेचसे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होणार आहेत. ऑटोमॅटिकली तुम्ही गरीब असा श्रीमंत असा काही फरक पडत नाही. गरिबांकडे सुद्धा 20-25 हजाराचे मोबाईल मग उड्या मारते सारखे. बाकीच्या गोष्टींचा विचार करायला सोडून तुम्ही मोकार गोष्टींकडे जास्त विचार करायला लागला, मोकार गोष्टींचा. आता रोमन संख्या चिन्ह बनवायचे कसे? सगळ्यात महत्वाचं एकच अंक असतो, हा 1. हा असतो रोमन अंकामध्ये 1, त्याला इंग्लिशमध्ये आपण 1 म्हणू. हा आहे 1 रोमन संख्या चिन्ह मधला. या 1चा उपयोग करून आपण पुढचे 3 अंक बनवतो. कसे बनवतो? जर आपण 2 लिहायचं म्हटलं तर आपण 1 अधिक 1, 2 बरोबर 1 अधिक 1 होतो का नाही? 1 आणि 1 झाला 2. पण रोमन अंकामध्ये जर त्याचं रूपांतर करायचं जर आपण म्हटलं तर आपण 1 अधिक 1 असं त्याची फोड केल्याच्या नंतर हा जो रोमन अंक लिहिलेला आहे 1, उभी लाईन आणि आय आकाराचा रोमन अंक, किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो. हा अंक ज्यावेळेस याचं रूपांतर आपला 2 मध्ये करायचं असतं, 2 म्हणजे आपण 1 अधिक 1 2 होतात, हे आपला पक्क माहिती आहे. म्हणून हा 1 आणि हा 1 आपण ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरतो त्यावेळेस त्या अक्षर लिहिण्याची पद्धत बदलते. हा आपण असा लिहितो 2, हा पुढचा आपण 3 लिहितो, पण रोमन अंकामध्ये 2 असा लिहितात. एकच हा डबल लिहिला, डबल लाईन मारली की तो झाला 2. त्याच्यानंतर 3 येतो, 3 साठी 1 अधिक 1 अधिक 1 हा होतो आपला 3. हा 3 झाल्यामुळं आपण डायरेक्टली काय करू शकतो? 1, 2 आणि 3 उभ्या लाईन मारू शकतो आणि आडव्या लाईन. हा झाला रोमन संख्या चिन्हामधला किंवा रोमन न्यूमेरल्स मधला 3. परंतु याच्यामध्ये काही नियम आहेत. आता हा पहिला नियम, या 3 अंकांवरती 1 साठी 2 साठी 2 लाईन, 3 साठी 3 लाईन. आता हा 1 किंवा पुढे आपला 10 येईल, 10 साठी x येतो. या गोष्टी जास्तीत जास्त ज्यावेळेस आपण त्याची बेरीज करतो त्यावेळेस 3 वेळा वापरू शकतो एक साथ. म्हणजे हा 3 वेळाच उभी लाईन आपण मारू शकतो. 10 पण आपण किती वेळा वापरू शकतो? 3 वेळा. x म्हणजेच हा झाला 30. 30 पर्यंतच आपण 10चा उपयोग करू शकतो. आणि ज्यावेळेस मायनस करायचं असतं हे सिंपल असतं. 1 अधिक केलं ना आपण, अधिक केल्याच्या नंतर त्याच्या पुढे लिहिलं. जर वजा केला असता, आता पुढची संख्या आहे 4. 4 हा अंक बनवण्यासाठी आपल्याला पहिला नियम आहे की हा आपण 3 वेळेसच यूज करू शकतो. 3 पर्यंत कंप्लीट झालं, त्याच्यानंतर ते आपण यूज करू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागणार? पुढचा त्याचा जो अंक आहे 4च्या पुढचा, 4 बरोबर 5 वजा 1. 5 मधून ज्यावेळेस 1 जातो त्यावेळेस 4 शिल्लक राहतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की 4 लिहिताना
आपण 5 वजा 1 केलाय. 5 वजा 1 केल्याच्या नंतर रोमन संख्या चिन्ह बनवताना आपण 5 साठी काय लिहितो हे आपल्याला लक्षात असणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी कुठली ट्रिक नाही, काही नाही. किती गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? 1 लक्षात ठेवायचा आहे, 5 लक्षात ठेवायचा आहे, 10 लक्षात ठेवायचा आहे, 50 लक्षात ठेवायचा आहे, 100 लक्षात ठेवायचं आहे. आणि 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला रोमन संख्या चिन्ह 20 पर्यंत येणं अपेक्षित आहे. जास्त नाही, तुमच्या सिलेबसमध्ये 20 पर्यंत येणं अपेक्षित आहे, फक्त 20 पर्यंत. 1 साठी आपण एक लाईन ही लक्षात ठेवायची. 5 साठी आपण फी आकाराचं संख्या चिन्ह असतं, 5 साठी हे लक्षात ठेवायचे. 10 साठी एक्स आकाराचं असतं, 50 साठी यल असतो, इंग्लिश मधलं यल लेटर 50 साठी वापरतात, 100 साठी सी वापरतात, 500 साठी डी वापरतात आणि 1000 साठी यम हे इंग्लिश अक्षर वापरतात. या गोष्टी एवढंच तुम्हाला पाठ होणं आवश्यक आहे. एवढं जर तुमच्या लक्षात असलं तर तुम्ही कोणतीही रोमन संख्या बनवू शकता 1000 पर्यंत. आता बनवायची कशी? 4 जर आपल्याला बनवायचा असला तर 4 साठी आपल्याला 5 वजा 1 करावं लागेल. जवळचा अंक कोणता आहे? मी सांगितलं होतं 5 लक्षात ठेवायचा. 5 साठी आपण फी लिहितो, फी आकाराचं संख्या चिन्ह आपण 5 साठी लिहितो. परंतु 4चा जर आपण विचार केला तर 4 म्हणजे 5 वजा 1 आहे. 5 मधून 1 वजा होतो. ज्या वेळेस वजा होतं, एखादी संख्या आपण वजा करतो आणि त्याच्यापासून रोमन संख्या चिन्ह आपल्याला बनवायचं असतं, त्यावेळेस काय करायचं? ते डाव्या साईडला लिहायचं. जर बोर्डची तुम्हाला डाव्या साईड जर कोणी विचारली, हा माझा ऍक्च्युअली उजवा हात आहे, पण गणितामध्ये किंवा बोर्डवर लिहिलेला असताना आपण डावा जर म्हटलं किंवा लेफ्ट जर म्हटलं तर माझ्या उजव्या हाताला, मी तुमच्याकडे ज्यावेळेस चेहरा केलेला असतो, माझ्या उजव्या हाताला जी साईड आहे ती डावी साईड असते ऍक्च्युअली. त्याचं कारण काय? आपण लिहिताना असं लिहितो, असं लिहिताना इकडचा माझा हात झाला डावा हात, त्यामुळं या साईडला आपण डावी बाजू म्हणायचं आणि या साईडला उजवी बाजू म्हणायची. ही सिंपल गोष्ट आहे, बऱ्याच जणांना माहित असेल, पण तरीही काही जणांना माहित नसेल म्हणून सांगितलं. आता वजा असल्याच्या नंतर वजा 1 आहे म्हणून ते लिहायचं डाव्या साईडला. 1 साठी आपण काय लिहितो? असा आय लिहितो, म्हणजे ती लाईन आली फीच्या डाव्या साईडला. आय फी हा झाला तुमचा 4. 5 साठी आपण फी लिहितो. त्याच्यानंतर आपण 6 साठी काय लिहिणार? 5 अधिक 1. आता 5च्या नंतर मी सांगितले 1चा उपयोग 1च्या 3 वेळेस करू शकतो आपण, 1 साठी, 2 साठी, 3 साठी. पण पुढं त्याचाच उपयोग 5च्या नंतर आणखी 3 वेळा करू शकतो. 6 साठी आपण लिहितो 5 अधिक 1, म्हणजे 6 साठी आपण काय लिहितो? 5 प्लस 1. आता 5 आपण फी या आकाराचं चिन्ह काढतो. हे आता आपल्या लक्षात आलं असेल. 5 साठी फी आणि 1 साठी 1 म्हणजे हा आय. परंतु तो कुठल्या साईडला लिहायचा? तो लिहावा लागेल या ठिकाणी उजव्या साईडला, कारण तो प्लस आहे. मायनस असल्याच्या नंतर आपण लिहिला डाव्या बाजूला, प्लस असल्याच्या नंतर उजव्या बाजूला, उजवी बाजू या साईडची आहे म्हणून फी आय हा झाला आपला 6. त्याच्यानंतर येतो 7. 7 आपण लिहिताना 5 अधिक 2 असं लिहू शकतो. मी काय सांगितलं होतं की 3 वेळा 3 टाइम्स आपण त्याचा यूज करू शकतो. त्यामुळं 5 प्लस 2 आपण 7 साठी लिहू शकतो. 7 साठी 5 प्लस 2. 5 साठी आपण फी या आकाराचं संख्या चिन्ह काढतो आणि प्लस 2 आहे त्यामुळं उजव्या साईडला 2 लाईन. 2 साठी आपण 2 लाईन मारतो, त्या हा झाला 7. त्याच्यानंतर येतो 8. 8 साठी आपण 5 प्लस 3, त्याचप्रमाणे आपण 3 टाइम्स यूज करू शकतो. ते मी तुम्हाला सांगितलं, आपण 3 वेळा यूज करू शकतो. 5 अधिक 3, 5 साठी पुन्हा फी आणि 3 साठी आपण 1, 2, 3 लाईन मारतो. हा झाला फी ट्रिपल आय, हा झाला आपला 8. त्याच्यानंतर आला 9. 9 लिहिताना आता आपण 3 टाइम यूज केला 1चा. आता आपण 4थ्या वेळेस किंवा पुढे त्याचा यूज करू शकत नाहीत. आता आपला काय करावं लागेल? 9 मग कोणाच्या जवळ आहे? 10च्या जवळ आहे. 10 साठी आपण 10 साठी आपण काय लिहितो? एक्स आकाराचं संख्या चिन्ह काढतो. मग आपल्याला 9 लिहिताना 10 वजा 1 बरोबर 9 होतात हे माहिती आहे. 10 मधून ज्या वेळेस 1 मायनस होतो त्यावेळेस होतात 9. 10 साठी आपण इथं लिहितो एक्स. जसं वर सांगितलं त्याचप्रमाणे 10 साठी आपण एक्स लिहितो. सॉरी, 1 मिनिट.
10 साठी आपण काय लिहितो x, पण 10 वजा 1 केल्याच्या नंतर आपल्याला 9 हा अंक भेटतो. 10 मधून 1 वजा झाला तर आपल्याला 9 भेटतो. 10 साठी आपण x लिहून घेतला, पण हा वजा 1 आहे. वजा 1 असल्यामुळे तो लिहावा लागतो डाव्या साईडला. त्यामुळे 1चं जे संख्या चिन्ह आहे ते डाव्या साईडला त्याच्या लिहून घ्यायचं. हा झाला आपला 9. आणि त्याच्यानंतर 10 साठी आपण लिहितो x, हे आपण पहिलंच पाहिले. त्याच्यानंतर आता त्याच्या पुढे जर गेलं तर संख्या येतात 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 20 पर्यंत संख्या बनवायच्या कशा. 11 जर केलं, 11चे जर आपल्याला रोमन न्यूमेरल्स बनवायचं असेल, रोमन संख्या चिन्ह बनवायचं असेल, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, 10 + 1 = 11. 10 + 1 = 11 म्हणजे 10 + 1 बरोबर झाले 11. 10 साठी आपण x लिहितो आणि +1 आहे म्हणजे +1 आहे. अधिक असल्यामुळं तो लिहावा लागेल आपला उजव्या साईडला. उजव्या साईडला 1 हा अंकचं 1चं रोमन संख्या चिन्ह लिहायचं. हा झाला आपला रोमन संख्या चिन्हामधला 11. त्याचप्रमाणे जर आपला 12 लिहायचा असेल तर तो 10 + 2 होतो. मी सांगितलं प्लस केलं तर आपण 3 वेळेस करू शकतो. 10 + 2. 10 साठी आपण 10 साठी आपण x लिहितो आणि 2 साठी लिहितो डबल लाईन XII इज युअर 12. त्याचप्रमाणे आपण 13 साठी काय करू शकतो, 10 + 3. 3 वेळेस आपण अधिक करू शकतो, वजा 1 वेळेसच करू शकतो. हे मात्र पूर्णतः लक्षात राहिलं पाहिजे, कधी विसरलं नाही पाहिजे. 10 साठी पुन्हा आपण x लिहितो, 3 साठी 3 लाईन मारतो. XIII हा झाला आपला 13 म्हणजेच 13. 14 म्हणजे 14 साठी आपण 10 + 4 नाही लिहू शकत, कारण मी काय सांगतो बार बार की 3 वेळेसच आपण आयचा किंवा xचा अधिक करताना उपयोग करू शकतो, वजा करताना एकच वेळेस करू शकतो. 14 जर लिहायचा असला आपला तर आपल्याला मग लिहावं लागेल 10 + 4 असं आपल्याला लिहावं लागेल. 4 साठी आपण पाहिलं होतं की आपण 5 वजा 1 केलं तर 4 साठी. 5 साठी फी आणि वजा 1 असल्यामुळे तो डाव्या साईडला आय फी आपण लिहिलं होतं. 4 साठी आपण आय व्ही लिहिलं होतं. 10 साठी पुन्हा आपण x लिहिणार आणि 4 साठी जे लिहिलेलं आय फी असं आपण लिहिणार XIV. हे झालं आपलं 14. याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता 10 + 5 वजा 1, परंतु असं करायचं नाही. 15 वजा 1 करायचं नाही. 15 वजा 1 जर तुम्ही केलं तर 15 साठी आपण x फी लिहितो आणि 1 जर त्याच्यातून 15तूनच आपण जर डायरेक्ट वजा करायचं ठरवलं तर तो 15च्या साईडला येणार. 15 साठी एवढं लिहिले म्हणजे आपला आय तुम्ही इथं लिहिणार IXV असं लिहिणार, पण आपलं XIV हे बरोबर उत्तर असतं आणि हे चूक होणार तुमचं. तसं होऊ द्यायचं नाही. त्याच्यानंतर 15 साठी आपण 10 + 5 बरोबर 15 होतात हे आपला कळतंय. 10 मध्ये ज्या वेळेस आपण 5 ऍड करतो त्यावेळेस आपला उत्तर मिळतं 15. 10 म्हणजे 10 साठी आपण x लिहितो. 5 म्हणजे 5 साठी आपण फी लिहितो. x फी हे झाले आपले 15. त्याच्यानंतर 16 साठी आपण काय करू शकतो, 15 + 1 करावं लागेल ना आपल्याला. पण तुम्ही असं केलं ना 10 + 5 + 1 किंवा आता हे 15 तर तुम्हाला माहित झाले, तुम्ही 15 + 1 असंही लिहू शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे काय करायचं, 10 साठी आपण x लिहून टाकायचा. 5 साठी फी इथं पाहिलं आहे, हे फिक्स आहे, हे तुम्हाला पाठ करावं लागणार. 10 साठी x, 5 साठी फी आणि 1 साठी आय. x फी आय हा झाला आपला 16. तसं 17 साठी 15 + 2 होईल 17 किंवा 10 + 5 + 2 असंही तुम्ही लिहू शकता. किंवा काय लिहू शकतात, बरोबरच त्याला 10 + 5 + 2 असंही तुम्ही लिहू शकता. 15 साठी जर तुम्हाला माहिती x फी लिहिलं किंवा 10 साठी x आणि 5 साठी फी हे लिहिलं तरी सेम झालं. आणि 2 साठी 2 लाईन. x फी आय हा रोमन संख्या चिन्हामधला किंवा रोमन न्यूमेरल्स मधला तुमचा झाला 17. त्याचप्रमाणे 18 किंवा 18 लिहिताना तुम्हाला 10
अधिक 5 अधिक 3 असं लिहावं लागेल. 10 साठी आपण पुन्हा लिहितो x, 5 साठी फी आणि 3 साठी ट्रिपल आय. एक्स फी ट्रिपल आय हे झालं तुमचं उत्तर. आता पुढे लक्षपूर्वक पहा, एवढं शेवटचं. 19 लिहिताना तुम्ही काय करणार? 20 वजा 1 असं लिहिणार की 10 अधिक 9 असं लिहिणार? जर तुम्ही 19 साठी 20 वजा 1 लिहिलं 19, तर 20 साठी तुम्ही लिहिणार 2 वेळेस x. आणि एक्सच्या वजा असल्यामुळं तुम्ही डाव्या साईडला जर आय लिहिला तर IX हे होईल, पण ते आहे चुकीचं. मुळात बरोबर कसं असतं? 19 साठी तुम्ही 10 अधिक 10 वजा 1 असं लिहायला पाहिजे. 10 अधिक 10 वजा 1 असं लिहू शकतात. 10 साठी तुम्ही लिहिणार x, दुसऱ्या 10 साठी तुम्ही लिहिणार x, पण मध्ये थोडी जागा ठेवायची, कारण त्या 10 मधून पुन्हा 1 वजा केलेला आहे. हा दुसऱ्या 10 मधून 1 वजा आहे. दोन्ही 10 मधून 1 वजा नाही, 20 मधून डायरेक्टली 1 वजा नाही, दुसऱ्या 10 मधून 1 वजा आहे. हा 10 तर जरा फिक्स आहे, हे झाले 10 आणि 10 तून 1 गेल्यावर इथे राहिले 9. हे 10 आणि 9 झाला होता 19. या x मधून म्हणजे या 10 मधून हा 1 वजा होतोय, म्हणजे याच्याच फक्त डाव्या साईडला 1 लिहावा लागणार. म्हणजे हा येणार या एक्सच्या डाव्या साईडला XIX हा झाला तुमचा 19. आणि 20 साठी 10 अधिक 10 म्हणजेच 20 म्हणजेच XX हा झाला तुमचा 20. एवढं सिंपल आहे. 50 साठी L लिहितात, 100 साठी C लिहितात, 500 साठी D लिहितात, 1000 साठी M लिहितात. हे पाठ करायचे. तुम्हाला रोमन संख्या चिन्ह 5वीच्या वर्गाला 5th क्लासमध्ये फक्त 20 पर्यंत आहे, 20 पर्यंत. आणि मला अपेक्षा आहे की मी जेवढं सांगितलंय ते तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला नवीन एक लेक्चर बनवून याच्यापेक्षाही सोपं करून आणखी सांगू शकतो. फक्त तुम्हाला ते येणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्रामधला एक सुशिक्षित बनला पाहिजे आणि सुजाण नागरिक आपल्याला भविष्यात पाहायला मिळाले पाहिजेत, एवढाच माझा उद्देश. त्यामुळे सगळे सपोर्ट करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचायला मदत करा, शेअर करा, जेणेकरून असंख्य लोक आपल्या बरोबर आले पाहिजेत आणि आपला साथ दिली पाहिजे. सर्व लोकांनी साथ जर दिली तर सगळ्यांना आपल्या गोष्टी मान्य कराव्या लागतील आणि आपली शिक्षण व्यवस्था सुधारल्याशिवाय राहणार नाही. जर शिक्षण व्यवस्था सुधारली तरच या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो, आपला देश पुढे जाऊ शकतो. जपानमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एका मुलीसाठी एक ट्रेन चालू ठेवली होती त्या लोकांनी. तिचं ग्रॅज्युएशन 1 वर्ष कंप्लीट व्हायला बाकी होतं. सरकारला ट्रेन बंद करायची होती कारण त्याच्यामध्ये पॅसेंजर नसायचे, पण एका मुलीच्या शिक्षणाला धक्का लागू नये म्हणून त्यांनी ती ट्रेन कंटिन्यू चालू ठेवली. त्या देशाकडून आदर्श घ्यायला आपले लोक शिकायला तयार नाहीत. नुसतं विश्वगुरू बनत चालले तर आपल्या वर्गात गुरु नीट नाहीत, गुरुपर्यंत त्याचे विद्यार्थी जायला तयार नाहीत. विश्वगुरू कसले? त्या खोट्या झाशामधून बाहेर निघा आणि आपल्या विद्यार्थ्यांकडं म्हणजेच पाल्यांकडं, मुलांकडं व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याची अडचण तुम्हाला पुन्हा म्हातारपणी येणार आहे. त्यामुळं मुळात लवकरच सावध व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.